शांतीनगरमध्ये 3 तारखेला रात्री 12 वाजताच्या दरम्यान गणेश पेंडालमध्ये महाप्रसाद सुरू होता आणि काही गुंड प्रकृतीचे लोक, क्रिमिनल लोक गाड्यावर बसून आणि त्यांच्या हाती नवीन नवीन अवजार होते. त्यांनी अनाजाची फेकफाक केली, असलेलं सामान तोडफोड केलं आणि जिथं जिथं गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यावर ते अवजार मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अनेकाचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं आहे. त्यांच्या दिमागामध्ये इतका भूत भरला होता का कोणी अगर समोर आलं असतं तर एखाद्याची गर्दन बी त्यांनी कापली असती. आणि म्हणून या 17ही लोकाले, या 17ही गुंड प्रकृतीच्या लोकाले पोलिसनी ताबडतोब ॲक्शन घेतली. रात्री मी CP साहेबाला फोन मारला, ताबडतोब त्यांनी कारवाई केली आणि 1-1.5-2 तासामध्ये सगळ्या आरोपीने त्यांना एकाच घरामध्ये होते सगळ्याला त्यांनी अरेस्ट केलं. नंबर 2 का हे यांच्यापाशी नवीन अवजार आले कुठून? हे 17 लोक काही एका सेकंडमध्ये या अर्ध्या घंट्यामध्ये हमला करू शकत नाही. यांची कुठंतरी मीटिंग झाली असेल, कुठंतरी यांचं प्लॅनिंग झालं असेल, हे कोणाच्या घरी झालं आणि याच्या मागे कोण शक्ती आहे? कारण हे सगळे लोक अतिक्रमणच्या घरामध्ये राहत आहे. हे गरीब लोक आहे, अतिक्रमणच्या घरामध्ये राहत आहे आणि यांच्या मागे शक्ती कोणाची आहे, यांच्या मागे पैसा लावणारा कोण आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करण्यामागे कोण त्यांना उचकवलं, या सगळ्यावर मोका अंतर्गत 302 आणि मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही CP साहेबाला दिलं.